साहेब तुम्हाला आठवतही नसेल, तुम्ही बोललेही नसाल, पण आजच्या वर्धापन दिन निमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात 9 महिन्याचं बाळ बोललं की साहेबांनी 2009 साली ठरवलेलं की 16-16-16चा फॉर्म्युला करूया. आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब. 2016 2009 साली ठरवलं, 2014 साली ठरवलं, 2016 साली ठरवलं, 2019 साली ठरवलं. अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात, पुढेपर्यंत नेतात आणि सोडून देतात आणि साहेब परत येतात. अरे एवढं तर करायला पाहिजे की 4 वेळा येडं बोलवल्यानंतर पण तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टीज बरोबर जातील, जातीयवादी पक्षांबरोबर जातील. अरे तुम्हाला कळलं कसं नाही? तुम्ही 5 वर्ष दररोज साहेबांकडे जायचे, साहेब चला बीजेपीकडे जाऊया, साहेब चला बीजेपीकडे जाऊया. साहेब दररोज तुम्हाला म्हणायचे हा ठीक आहे बघूया, हा ठीक आहे बघूया. पण शेवटपर्यंत साहेबांनी बघितलंच नाही. आणि इतकं बघितलं नाही की साहेबांची घराचे 2 तुकडे झाले तरी साहेब म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात जिवंत राहायला पाहिजे, फुले शाहू आंबेडकरांचे विचारच जिवंत राहिले पाहिजे. हा माणूस लढला. त्या ठिकाणी बोललो. भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत. काल पक्षाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी होता. पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्यामधून एक बातमी सुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केलेल्या आहे जाहीरपणाने, भुजबळ साहेबांना नाही, भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, की प्रवक्त्यांनी किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी चर्चा करू नये. भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे, त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही. या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की 4 वेळेला पवार साहेबांनी अजितदादांना वेडं बनवलं आणि 5व्या वेळेला सोडून दिलं. म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती. या विषयावरती काल आव्हाडांनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काय भूमिका वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे.